आपण पाहतात स्टार लक्ष मराठी न्यूज. वेद नवे युगाचा, कुठेही कधीही केव्हाही. राष्ट्रीय मुंबई आग्रा महामार्गावरती राहुड घाटाच्या पायथ्याजवळ काल 16 डिसेंबर रोजी 4 वाजेच्या दरम्यान 4 वाहनांचा भीषण अपघात झाला. त्यात 2 बसचा समावेश तर एक विटाने भरलेला ट्रक, कांद्याचा ट्रक अशा वाहनांचा भीषण अपघात झाला असून बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले, तर रस्ता ओलांडणाऱ्या 13 मेंढ्या चिरडल्या गेल्या. सविस्तर वृत्त असे की काल 4 वाजेच्या दरम्यान राहुड घाटाच्या पायथ्याशी भीषण अपघात झाला. त्यात ठाणे डेपोची बस क्रमांक MH20 BL 3727 ह्या बसचा अतिवेग असल्यामुळे वाहनावरचे नियंत्रण सुटले व समोर रस्ता ओलांडणाऱ्या मेंढ्या चिरडत बस पुढे थांबली. यावेळी ही बस प्रवाशांनी भरलेली होती. त्याच वेळेत प्रवाशांची सोय म्हणून येणारी बस क्रमांक MH14 KQ 0657 ही थांबवली. प्रवासी बसमध्ये चढत असताना अचानक मागून कांद्याचा ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने कांद्याच्या ट्रकने ह्या बसला मागून धडक दिल्याने पुढे ट्रक क्रमांक MH15 EG 5967 ह्या विटाने भरलेल्या ट्रकला धडक दिल्याने ट्रक पलटी झाला. स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून प्रवाशांना बाहेर काढले व वैद्यकीय सेवेसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. या ठिकाणी अनेक वेळा अपघात झालेत. लवकरात लवकर रस्त्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, कैलास गुजर, दामोदर काळे, चांदवडचे वाघ साहेब घटनास्थळी उपस्थित होते. लक्ष मराठी न्यूजसाठी देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर, दहिवड.